काय विषय होता मूर्तीला गणपतीपूर्वी पुजारी एक नावात नात येत होता आणि पूजा करत होता अच्छा मंदिरात। मग ते हातात त्याची अंगठी होती, ते स्पर्श झाला तिथे ते लोखंड झालं। मग तो कायम प्रत्येक वेळी येताना मोळा असं काहीतरी घेऊन यायचा आणि घेऊन जायचा। एक दिवस त्याच्या मनात आले की रोज इकडे आणल्यापेक्षा आपण ते तोडूनच नेऊया, म्हणून त्यानं ते तोडलं। त्याला आता नवीन बसविलेलं आहे। शेषनारायण रूपातली म्हणजे शेषनागाच्या पाठीवर निद्रावस्थेतली श्री विष्णूची अतिशय सुंदर अशी पांडवकालीन मूर्ती या मंदिरात आहे। पोटातून उगवलेल्या कमळामध्ये ब्रह्मा आहेत, पायाजवळ श्री लक्ष्मी सेवा करताना दिसत आहेत। मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे दशावतार मूर्तीच्या बाजूने शाळीग्राम मध्ये कोरलेले आहेत। ध्वजराजा चौक आहे इथं बर जांभी दगडाचा तो बांबू लाकूड त्यात पाण्यात आहे, तो कुजत नाही इथं। चक्र आहे इथं चक्र, आणि पाठीमाग ही आड आहे पूर्वीचा त्या देवळाच्या माग, ते काय आटत नाही अजिबात पूर्वीच्या काळात। आणि कोटेश्वर मंदिर म्हणून 33 कोटी देव आमच्या गावात आहेत। ग्राम जागृत देवस्थान आहे तिथे, बघण्याचं मंदिर आहे तिथे। आणि हे पाणी वगैरे कुठून? पाणी हे नदीच असतंय, पावसानं साठलंय, आता साठलेलं आहे, आता पावसानं साठलेलं आहे, पावसानं साठलेलं आहे। आणि कमी पडलं प्याला पाणी तर आम्ही नदीत सोडतोय आणि बुडत नाही मंदिर आहे। मंदिरावर पाणी अजिबात येत नाही किती पाऊस लागून ते। अच्छा अच्छा। एकेकाळी काय झालेलं, आमचा आजोबा सरपंच होते, तेव्हा त्यांनी ते ऑदर जे समाजाचे लोक आहेत त्यांची विहीर मारली होती। ओके। मग ते केल्यानंतर ह्या तळ्यात आळ्या झाल्या। अच्छा। मग ते तिने कोणतरी सांगितलं की ते तुम्ही सगळ्यांनी इथनं पाणी भरून यायला पाहिजे, तर थांबणार। मग परत तिथं चालू केले होते, आळ्या गेले। अच्छा। हे पण किस्सा आहे, म्हणजे आमच्या आजोबांनी मला सांगितलंय। ओके ओके, म्हणजे सगळ्या लोकांनी एकसारखं राहावं याच्यावर? इथं काय हे कुठल्या जातीचं असं काही चालत नाही। ओके ओके। हा 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 हा। मंदिराच्या चारही बाजूनी पाणी आहे। मंदिरात येण्यासाठी पूर्वी नावेचा वापर करीत, हल्ली भाविकांच्या सोयीसाठी छोटा पूल बांधलेला आहे। पूर्ण तलाव हजारो लाखो कमळांनी भरलेला आहे। पावसाळ्यात या तळ्यात फक्त कमळाची फुलं फुललेली दिसतात। तळ्याच्या मध्यभागी हे मंदिर आहे। इथे येण्यासाठी कोल्हापुरातून बालिंगे, कोगे आणि भैरेश्वर असा रस्ता आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्ग सौंदर्य भरभरून आहे, थकवा अजिबात जाणवत नाही। ऊस आणि इतर नगदी पिकं तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसून येतात। बारमाही वाहणाऱ्या नदीमुळे शेतीला पाणी पुरेसं आहे। मंदिरातल्या पुजाऱ्यांनी सांगितल्यानुसार पूर्वी पूल नसल्यानं पूजेसाठी एक पुजारी पोहत या मंदिरात जायचा। पूजा केल्यानंतर हातातल्या अंगठीचा रंग बदललेला बघून पुजाऱ्याच्या लक्षात आलं की मूर्तीच्या अंगठ्यात आणि नाकामध्ये परीस आहे। पूजेसाठी जाताना पुजारी दररोज लोखंडाची वस्तू घेऊन जायचा आणि येताना त्याचं सोनं बनवून आणायचा। पण नंतर पोहून जायचा कंटाळा करून त्याने नाक आणि अंगठा तोडून घरी आणायचा प्रयत्न केला। या प्रयत्नात मूर्तीचा अंगठा आणि नाक तलावात पडले आणि त्यातून ही कमळाची फुलं उमलली। असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा।